तर आपल्या कोकणची काळी मैना जे की करंद ते आपल्याला लवकरच आता भेटतील. आणि इकडे बघा आंबे. तर इकडे आई बनवते ऊस भाजी. हे बघा प्रोसेस चालू असतात त्यांची गऱ्यांची. आईचे नातवंडा बसले बघा कशी खुशी येतात दोघावी. ये 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 बघ रडला. हे सोडून सोड रडला सोड. लिंबवणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग. तर आपल्या कोकणची काळी मैना जे की करंद ते आपल्याला लवकरच आता भेटतील. करंद पण बघा फुललीत. हे बघा लुक ॲट डिश. एक नंबर. बऱ्या म्हणजे पूर्ण धरले नाही, बऱ्यापैकी धरले. इथं दोन आहे, इथे दोन खाली मी, एक इथं एक आहे. ह्या साईडला आहेत, ह्या साईडला आहेत. आहेत धरले कांदा. आता हिरवी असताना ना याची ना चटणी वाटायची. एक नंबर लागते चटणी. ट्राय करून बघा. जर कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. कमेंटद्वारे पाठवली जाईल. हे बघा ही पण बघा काय फुलली आहे. मला पण आले ही छोटी छोटी. ही कोवळी ना एक नंबर लागते खायला. फुलांचा ना सुगंध एक नंबर येतो. पूर्ण असं काय बोलतात त्या एरियात पूर्ण पसरतो. जो काय बोलतो ना आपला अत्तरचा ह्याचा स्मेलपेक्षा ना आपल्या त्या ह्या फुलांचा स्मेल जबरदस्त असतो. त्या एरियात पूर्ण सुगंध त्या फुलांचाच असतो, जो की अत्तरचा तेवढा येत नसतो सुगंध त्या एरियामध्ये. आणि इकडे बघा आंबे. आता डबल फूट कोचणी चालू आहे. डबल फूट जर कोचली नाही ना, हे बघा भरपूर फूट आले. कारण थंडी पडते ना त्याच्यामुळे डबल फूट खूप आले. आता काम तेच चालू आहे, डबल फूट कुठली. जर ही कुठली नाही ना तर हे जे आंबे आहेत ना लागलेले हे पूर्ण गळून जाणार. त्याच्यामुळे डबल फूट ही कुठली जाते. या कलमाला आंबे बघा किती आहेत. नाही म्हटलं तरी ना 4 ते 5 पेटी माल आहे या कलमावरती. तर तोच जर राहिला ना तर तो डबल फूट कोचली तर राहील. जर नाही कोचली ना तर पूर्ण तो गळून जाणार. बघू शकता इकडे पूर्ण कलम आलेला आहे. त्याच्यामुळे डबल फूटही कोचावी लागते. या आंब्यावरती या कलमावरती जर माल टिकवायचा असेल तर. कसे यातले जरी 2 जरी लागले ना तरी भरपूर झाले. हे 2 काही गळून जाणार असं असतं. आता हे बघा यातले हे 3 राहतील. हे पुढचे 2 आहेत ते गळून जाणार. कारण ह्यांना जेवढे भेटते ना तेवढे ते ह्यांना भेटत नाही ताकद. त्याच्यामुळे हे गळून जाणार. कोण हाक मारतात? मग त्यांना सांग जा भाऊ आत्ताच आला म्हणून. लाडू कसा बघता लबाड होय. त्यांना खाऊ घालूया, खाणं घालूया. माझी शेंगदाणे ठेवतोय लपून. मग नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या ब्लॉगची आपली सुरुवात जी होते 8 वाजता.
घातले किती हो बरोबर 8. तर आमच्या लैला मजनूंना खाणं घालायचं वगैरे आल्यापासून बोंबाटतात. श्री त्यांना खाणं नाही घातलं तू अरे काय बघते लाडू हा काय आंघोळ्यात जाते मग घेते तू काय मी हा आंघोळ्यात घेते नाही घेत आहे कशा बघता आमचं नंगू पोगू. आणि हो काय करता बघा इकडे खाता शेंगदाणे माका दे थोडे चणे दे चणे. तो आंघोळ केला कधी तर इकडे आई बनवते पूसभाजी. पूसभाजी म्हणजे फणसाची जी फणसाला काय बोलतात गरे आतमध्ये नसतात. बघा फणस पण झाले. पूसभाजी ही ना फक्त काय असतं या फणसात का त्याच्यात गरे झालेले नसतात. हे बघा प्रोसेस चालू असतात त्यांची गऱ्यांची ते का पूसभाजी म्हणतात. हे अगोदर आहे काय करणार तू ना आता काय करतो आता ह्या काय करतो आता ते शिजवते. शिजवल्यानंतर काय मिक्सरमध्ये वाटणार शिजवल्या आणि त्याच्यानंतर फोडणी देणार. अशी सिंपल आणि सोपी असते ना भाजी पूसभाजी. ही लोक काय बोलतात आवडीनं खातात आणि मुंबईवाले तर हे काय बोलतात आवडीनं खातात मुंबईवाले. आमची माई मागत होती पण त्या ज्या दिवशी म्हणजे ते सकाळचे राजू आणि आपली श्रद्धा सकाळी गेले आणि मी ही फणस ना संध्याकाळी घेऊन आलो. मे बी 10-10:30 वाजले होते ना तेव्हा आलो होतो घेऊन. लेट आलो त्याच्यामुळे तिला देता आली नाही कारण तिने मागे का मुंबईवाले ना ही भाजी आवडीनं खातात आणि आमच्या काय बोलतात आमका ही जात नाही घशाखाली आपल्याला तर आवडत नाही. तुका आवडतं पूसभाजी तू खात हो झालो मांसाहारी आणि खाते म्हणून सांगता. आता पूसभाजी काय पालेभाजी तोंडा मुळ्याची भाजी खाल्ला नाही आहे ना मग काय खाल्ला ना आज अरे आणि मागा सांगता खाते म्हणून मांसाहारी झालो तो. आमचे लाडू आहे बघा लाडू आहे या उत्साचं नाव घेत नाही बघा बघा. तर इकडे आहे कार्यक्रम चालू मॅच आहे आज मॅच बघू कधी लाडू भाई बघता बघ कशा बघता काय या परेल दादा बघता लबाड दे बघू त्या काय इकडं या लाडो या लगेच उठी मारता. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा थंबनेल आणि टायटल हाच असेल कोकणचं मेवा पूसभाजी. काय बोलते ना मी कशा बोंबाटास हा कशा बोंबाटास परी सांगते ना गपरायला मम्मी आ गई ती काय तुझे काढती ते काढतील त्यांच्याकडे गाय आलेली आहे मोठी दूध देता भरपूर मग ता दूध देते परीक गोरिया
ए मारो वा या काय घेते का परे छा नाही तर बघितच नाही या तर बघितच नाही या धर येतो आता बघायचा येतो या हा खोळा 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 ना यावं खासला काय काय चला रे चला रे खोळा परे मी नाही घेणार लगेच हाक मारल्या हात वर करत असता आईची नातवंडा बसली बघा कशी खुशीत दोघावी शिरी बाबा काय बरे दत्त चल चल उठ्टा ब लगेच बघा चल मी नाही ते लगेच उठत असता लब्बाड लगेच ते घेऊ लब्बाडी ही लब्बाडी कोचो हा घे आत घे हा चाव काय खुश होता तब उडी मारता बघ कसा उडी मारता अरे 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 बघ रडला हे सोडून सोड रडला सोड रडला शा दे रडला शा 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 काय बघता बघ काय बघता डाबीस पोरगा परे तुझे लय लाड झाले तिकडे येईल परे काय काय हे औषध का चल आता बघा सगळं गप राहिला था रडोग लागला नको आता परत ते का दाखवू नको अच्छा गप राहिला रडवून दे मोठ्यान रडवून दे बघूया काय करता ये पोरगा किया म्हणजे मी घेतलेला आहे ना शा शा मी घेतलेला तुका त्याला कसा समाधान घ्याय म्हणून रडला होते सोड आता सोड तोंडा फेस काढला शा शा नंतर रडव शा बसूनच राहू तुम्ही बसून राहा तर बसून राहिला तरी पण राहत आता काय बघ लब्बाड ते लब्बाड काय परे मी तुका घेऊनच होते ना गो परे काय हा मी घेऊन होते ना बाबा बोलो बा होय म्हणता बघ हा बाबा होता तुला दिवा पण होय दिवा पण आहे ना तू हसता बघ काय ता बरी हे काय म्हणता बघ होय सोनू परे काय गाणी ऐकत अंगाई गीत होय अंगाई गीत होय काय झोप येली तू का झोप येली
लिंबवणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. हसता बघ. लिंबवणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आणि पुढं पुढं काय सुनू परी? नाही माझ्या चोकुला ग झोप का ग येत नाही. माझ्या सोनूला ग माझ्या झोप का ग येत नाही. लिंबवणीच्या झाडा मागे चंद्र लपला ग बाई. काय पुढं काय?